एवरीवन, वेलकम टू आवर चैनल। मेरा नाम है फरहीन शेख। क्या आप भी पढ़ाई में ज्यादा स्कोर करना चाहते हो लेकिन आपको मार्क्स मिलते नहीं है, तो आप वो मार्क्स से कुछ सेटिस्फेक्शन आपका नहीं होता है, तो कुछ ऐसे मैं स्टडी टिप्स लेकर आई हूँ। तो ये 8, 9 और 10th बच्चों के लिए है जो आप ज्यादा से ज्यादा स्कोर करना चाहते हो और आप वो कर नहीं पा रहे, तो ये वीडियो आपके लिए है। तो वीडियो को एंड तक जरूर देखिए। तो अभ्यासाचे वेळापत्रक आधी बनवा। ओके, क्रिएट युअर स्टडी टाइम टेबल। आपको पहले टाइम टेबल आपका बनाना है। केवळ अभ्यास करण्यापेक्षा तो नियोजित पद्धतीनं करणं महत्वाचं आहे। ओके, टाइम टेबल के हिसाब से पढ़ाई करो, ये बेस्ट रहेगा। प्रत्येक विषयासाठी ठराविक वेळ द्या। जो भी सब्जेक्ट है उसके लिए आपको टाइम बनाना है। जो हार्ड सब्जेक्ट है जैसे कि मैथ है, सायन्स है, उसको थोड़ा सा ज्यादा टाइम आपको देना है। संकल्पना समजून घेण्यावर भर द्या। फोकस ऑन कन्सेप्ट आपण म्हणू। पाठांतर करण्याऐवजी आपको मतलब जो कहते हैं हम डायरेक्ट रट्टा मारणं किंवा पाठांतर करण्यापेक्षा ना मूळ संकल्पना काय आहे, ओके, मेन कंसेप्ट उसमें क्या है वो आपको पहले समझ कर लेना जरूरी है। एकदा का तुम्हाला विषय समजला कि तो स्वतःच्या शब्दात आपण उत्तर स्वरूपात लिहू शकतो। आपको एक बार कंसेप्ट क्लियर हो गई तो आप वो खुद से लिख सकते हो। खुद के लैंग्वेज में आप उसको अच्छे से आंसर उसका लिख सकते हो। स्वतःचे नोट्स काढा, मेक युअर ओन नोट्स। ओके, सबसे ज्यादा इंपॉर्टंट है धडा वाचताना महत्वाचे मुद्दे असतील, काही व्याख्या असतील, काही सूत्रे असतील, यांच्यासाठी एक वेगळी वही करा। ओके, हे आपण सेल्फ नोट्स म्हणू। तर परीक्षेच्या आदल्या दिवशी रिव्हिजनसाठी या नोट्स तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील पहा। ओके, गणिताचा सराव आणि पाठांतर, मॅथची प्रॅक्टिस करा। काही टेबल्स वगैरे असतील मॅथ मध्ये। ओके, गणित हा विषय केवळ वाचून समजत नाही, त्याच्यासाठी आपल्याला लिहून किंवा प्रॅक्टिस करूनच आपल्याला गणिताचा सराव हा करावा लागेल। रोज किमान 5 ते 10 एक्झाम्पल्स तुम्ही गणिताचे सोडवा। ओके, जो टेबल्स आहेत, काही वर्ग आहेत, काही घन आहेत, ते तुम्ही पाठ असू द्या। ओके, वेळेचं व्यवस्थापन करा, टाइम मॅनेजमेंट करा। अभ्यास करताना पोमोडोरो तंत्र वापरा। जसे की 1 तास तुम्ही सलग अभ्यास करताय तर 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक घ्या। यामुळे माइंड तुमचं फ्रेश होईल आणि नंतर अभ्यासावर तुमचा फोकस राहील। ओके ओके, तर म्हणजे 25-30 मिनिटाचा अभ्यास करून एक छोटासा ब्रेक घ्या। यामुळे काय होतं, नंतर एकाग्रता तुमची वाढेल। आकृत्या आणि नकाशाचा सराव करा, प्रॅक्टिस करा। डायग्रामची जो 10th मध्ये मॅप आहे त्याची प्रॅक्टिस करा। विज्ञान आणि भूगोल या विषयात आकृत्यांना खूप महत्व आहे। आकृत्या काढून त्यांची नावे द्या, नावे लिहून त्याचा सराव करत जावा डेली। यामुळे उत्तराची तुमची गुणवत्ता वाढेल, म्हणजे तुमचे मार्क तुम्हाला जास्त भेटतील। मागील काही प्रश्नपत्रिका सोडवा, जसं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण म्हणू। 9वी असेल, 10वी असेल, 8वीचे विद्यार्थी असेल, 2-3 वर्षाच्या सिनियर्स कडून काही प्रश्नपत्रिका घ्या। ओके, त्या 3-4 वेळेस सोडा। 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3-4 म्हणजे वर्षाखालच्या प्रश्नपत्रिका सोडवा। ओके, यामुळे काय होतं, तुम्हाला परीक्षेचा पेपर पॅटर्न कळेल, वेळेचं नियोजन समजून येईल की कसं कसं वेळ आपण मॅनेज केला पाहिजे। ओके, तर अवांतर वाचन आणि लेखनाचा सराव करा। रीडिंगचा आणि रायटिंगची म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे, जेणेकरून लँग्वेजचे विषय आहेत, मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, यामध्ये शुद्ध लेखन हे आवश्यक आहे। जे तुमच्या सिली मिस्टेक्स होतात काना मात्रा उकारामध्ये, हे तुम्ही थोडंसं अवॉइड करा। ओके, अवांतर वाचन महत्वाचं आहे लँग्वेज स्टडीमध्ये। ओके, तर ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा। रोज एखादा उतारा असेल, निबंध असेल, जे रायटिंग स्किलचे तुमचे जे टॉपिक्स आहेत, ओके, ते लिहा आणि वाचा। त्याच्यामुळे तुमचं हँडरायटिंग चांगली होईल, शुद्ध लेखनाच्या चुका तुमच्या टळतील आणि एक टाइम मॅनेज होईल। तुम्हाला एक फास्ट लिहिण्याची सवय ही तुम्हाला लागून जाईल। आणि सगळ्यात मेन म्हणजे पुरेशी झोप आणि आहार घ्या, प्रॉपर स्लीप घ्या। ओके, म्हणजे झोप आणि तुमचा डाएट व्यवस्थित असला पाहिजे। अभ्यासाच्या ओघात जसे की अभ्यास करायचे म्हणून आपल्या आरोग्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका। ओके, दिवसातून किमान 7-8 तास झोप घ्या आणि चांगला आणि हेल्दी असा तुमचा डाएट असला पाहिजे। मन प्रसन्न असेल तर अभ्यास चांगला होतो, हे लक्षात ठेवा। जर तुम्ही सारखं आजारी पडत असताल तर तुमचं अभ्यासावर लक्ष राहणार नाही। त्यामुळे पुरेशी झोप आणि योग्य आहार तुमचा असणं आवश्यक आहे। आणि रेग्युलर रिव्हिजन असू द्या तुमची, नियमित उजळणी करा। दिवसभरात आपण जे काही केलेलं आहे, ओके, दिन भर में आपने जो भी पढ़ाई की है वो 10 मिनट सोने से पहले आप रिवाइज करो। ओके, हमने ये सब्जेक्ट किया है, इसमें से ये कंसेप्ट हमने किया है। तसेच आठवड्याच्या शेवटी वैसे ही आपका जो वीकली होता है, तो हर संडे हमने पूरा मतलब जो वीक भर के लिए या तो मंडे से सैटरडे तक हमने क्या क्या किया है
वो हम हर संडे हम रिवाइज करेंगे। तो आप ऐसे भी करते हो तो आपको स्कोर अच्छा मिल सकता है। तो ऐसे ही कुछ टिप्स के लिए चैनल को सब्सक्राइब करना है, वीडियो को लाइक करना है। थैंक यू।